नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी डाकंबे रस्त्यावर बोलेरो व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आजच्या दुपारच्या सुमारास घडली। नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यांमध्ये रस्ता, महामार्ग आणि रस्ते बांधणीचे काम जोरात सुरू असताना देखील काही वाहन चालक हे अतिवेगाने वाहन चालवताना दिसून येतात। अशातच आज दुपारी नाशिक दिंडोरी मार्गावर डाकंबे गावाजवळ बोलेरो कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात होऊन अपघात झाला असून या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे। 4 चाकी गाडीचा टायर फुटताच चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि सदर अपघात घडून आला। अपघातानंतर स्थानिक लोकांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पोलिसांना बोलावले। यानंतर दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले। दरम्यान अपघातातील मृतांची मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत। यातील 2 मयतांची नावे कळाली नसून त्यापैकी अनिल चिमाजी गोडके वय वर्ष 60 राहणार कलानगर महसूळ व राहुल बोडके वय वर्ष 39 राहणार कलानगर महसूळ तसेच अमन राकेश यादव, कुसुम देवी यादव व मुकेश कुमार यादव अशी 5ही मृतांची नावे असून यामध्ये 3 जण जखमी झाले असून त्यांची नावे राकेश श्रीनाथ यादव, विकास कपिल देव यादव व अचल राकेश यादव या तिघांचा सहभाग असून त्यांच्या संदर्भातील अधिक माहिती घेण्याचं काम नाशिक ग्रामीण पोलीस करीत आहेत। या अपघातात बोलेरो कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे अपघात घटनास्थळापासून काही अंतरावर उपस्थित स्थानिक काही नागरिकांनी तातडीने मदतीसाठी घटनास्थळी पोहोचत सर्व जखमींना जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सुनील बेल्लार, नाशिक।